जय मल्हार बंधू आणि भगिनींनो, मी मधु शिंदे, रिटायर्ड IPS, अध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण 2016पासून 2024पर्यंत आपली महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केलेली होती. आणि त्या याचिकेच्या दरम्यान साधारणतः 80 हिअरिंग झालेल्या होत्या आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे 16 फेब्रुवारीला आपली केस खारिज करण्यात आलेली आहे. आपली केस खारिज का करण्यात आली हे थोडक्यात मी आपल्याला सांगणार आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना आपल्याकडे आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नंबर 1ची गोष्ट अशी आहे की आपण जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये आपला मूळ जे आपली म्हणणे होते ते असे होते की महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड DHANGAD ही जात किंवा जमात अस्तित्वात नसून ती DHANGAR म्हणजे धनगर ही जात अस्तित्वात आहे. आणि त्यामुळे या केसचा निकाल B बसवलिंगप्पा वर्सेस D मुनिचिन्नप्पा म्हणजे जी कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे म्हणजे 5 जजनं दिलेलं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाने, त्या केसच्या आधारावरती आपण ही केस दाखल केलेली होती आणि त्या पद्धतीने आपण लढलोसुद्धा. मला आपल्याला मुद्दाम करून सांगायचं आहे की थोडक्यात आपल्याला कल्पना असायला पाहिजे की ही जी B बसवलिंगप्पा वर्सेस D मुनिचिन्नप्पा ही केस काय आहे. तर ही केस आहे म्हैसूर स्टेटची 1956च्या पूर्वी. म्हैसूर राज्यामध्ये जी लिस्ट तयार झालेली होती कॉन्स्टिट्यूशनल लिस्ट शेड्यूल कास्टची, त्याच्यामध्ये भोवी शब्द आला होता, BHOVI भोवी. त्यावेळेस 1962च्या इलेक्शनमध्ये D मुनिचिन्नप्पा हा मूळचा वड्डार जातीचा असून त्यांनी शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट काढलं होतं, म्हणजे ते भोवी नावानं सर्टिफिकेट काढलेलं होतं. म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांनी इलेक्शन लढल्यानंतर तो जिंकला आणि जिंकल्यामुळे जो बसवलिंगप्पा आहे हा मूळचा शेड्यूल कास्टमध्ये ज्याचं नाव होतं अशा लिस्टच्या मधला एक जातीचा माणूस होता. बसवलिंगप्पाने मग ट्रिब्युनलमध्ये जाऊन मुनिचिन्नप्पाच्या विरुद्ध केस केली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हा वड्डार जातीचा आहे, हा भोवी जातीचा नाही आहे. मग त्याची एन्क्वायरी झाली, ट्रिब्युनलने एन्क्वायरी केली आणि त्या एन्क्वायरीमध्ये हे निष्पन्न झालं की हा वड्डार जातीचा आहे आणि हे जे भोवी आहे ही भोवी जात दुसरी आहे, भोवीची हे सबकास्ट आहे असं ते ट्रिब्युनलने निकाल दिला आणि त्याची ती आमदारकी खारिज केली. मग D मुनिचिन्नप्पा जे आहे ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टामध्ये त्यांनी मग सगळे पुरावे दाखल केले, चांगली केस त्यांनी उभी केली आणि त्यांनी हे निष्पन्न केलं की म्हैसूर राज्यामध्ये 1956 पूर्वी हे जे भोवी जात आहे ही जात अस्तित्वात नसून ती वड्डार आहे. मी जरी वड्डार जातीचा असेल तरी मी भोवी जातीचं सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि मला भोवी जातीचं सर्टिफिकेट मिळालं. याचं कारण असं की या राज्यामध्ये ही जी जात आहे भोवी नाही आहे. मग हायकोर्टाने सगळे त्यांचे पुरावे घेतले, पुराव्याचा सगळा अभ्यास केला आणि त्याला याच्यामध्ये त्याने निष्पन्न केलं की हे जे भोवी आहे ती म्हैसूर राज्यामध्ये अस्तित्वात नाही. सगळे जे पुरावे आहे ते पुरावे सगळे सादर केलेले असताना त्याच्यामध्ये जे निष्पन्न झालं की हे भोवी नावाची जात अस्तित्वात नसून वड्डारच ही जात आहे. आणि खरोखर प्रेसिडेंटला जे काय अभिप्रेत होतं की कुठली जात ह्या लिस्टमध्ये असायला पाहिजे, भोवीच्या ऐवजी वड्डार होती आणि म्हणून यांनी वड्डारच्या ऐवजी भोवीची जी सर्टिफिकेट काढलेलं आहे तर ते वैध आहे आणि म्हणून त्याची आमदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. मग बसवलिंगप्पा याचा आधार घेऊन ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टामध्ये मग ही केस कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणजे संविधानिक बेंच आहे त्यांच्यासमोर आली आणि संविधानिक बेंचमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने याचा निवाडा केला की त्यांनी सांगितलं की एखाद्या राज्यामध्ये जर एखादी जात प्रेसिडेंटने लिहिलेली असेल आणि नोटिफिकेशन केलेलं असेल ती जात अस्तित्वात असायलाच पाहिजे. आता ही जात अस्तित्वात आहे किंवा नाही हे पाहण्याचे अधिकार हे कोर्टाला केव्हा येतात तर एखादी पिक्युलियर सिच्युएशन तयार झालेली असेल. पिक्युलियर सिच्युएशन केव्हा तयार होते की जेव्हा एखादी जात किंवा जमात अस्तित्वात नसेल
तर अस्तित्वात नसलेली जमात ही प्रेसिडेंट आपल्या लिस्टमध्ये टाकू शकत नाही आणि म्हणून ती जात कोणची आहे किंवा ती जमात कोणची आहे हे पाहण्याचा अधिकार हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला आहे. आणि त्याच्यासाठी जे काही पुरावे सादर केलेले असतील ते सर्व पुरावे त्याचा तपास करून मग निर्णय द्यायचा असतो की खरोखर ते अस्तित्वात आहे की अस्तित्वात नाही, म्हणजे नॉन एक्झिस्टन्स आहे की एक्झिस्टन्स आहे. तर अशा पद्धतीने हे सुप्रीम कोर्टामध्ये निष्पन्न झालं की ही भोवी जात अस्तित्वात नाही, निष्पन्न झालेली नाही. आता वास्तविक पाहता भोवी जातीचं सर्टिफिकेट काढलेलं होतं, मुनी चिन्नप्पानेच काढलेलं होतं. तर आपल्या केसचा याच्याशी कसा संबंध आहे मी आता पुढे आपल्याला सांगणार आहे. आपल्या केसमध्ये जे 80 सुनावण्या झाल्या किंवा हेअरिंग झाल्या त्याच्यामध्ये अनेक पुरावे आपण दिले आणि त्या अनेक पुराव्याच्या माध्यमातून समाजाने फार मोठं. आता मला आपल्याला सांगायचं आहे की आपण केस का हरलो, या हरण्यामागे अनेक लोकांचे अनेक संभ्रम आहे. तर तो संभ्रम मला त्यांचा दूर करायचा आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की आपण जर हे जजमेंट वाचलं नसेल किंवा वाचलं असेल तर फक्त पॅरा नंबर 136च वाचा, जास्त वाचायची आवश्यकता नाही. 136चं थोडंसं काय मी उलघाडे या ठिकाणी करतो, नाहीतर मी पूर्ण जर जजमेंट सांगायला गेलो तर पूर्ण 2-2.5 तास लागेल आणि तेवढं शक्य नाही. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की न्यायालयाने याच्यामध्ये असा आधार घेतला की जे आपले एक बाबरा गावाचे जे खिल्लारे कुटुंब आहे, तर त्या खिल्लारे कुटुंबाची थोडी माहिती तुम्हाला मी देतो. ते बाबरा गाव आहे, फुलउमरी तालुका आहे आणि जिल्हा औरंगाबाद तेव्हाचा, आता छत्रपती संभाजीनगर. तर या गावातील एक खिल्लारे फॅमिली आहे. खिल्लारे फॅमिली म्हणजे कोण? तानाजी खिल्लारे. तानाजी खिल्लारेला किती मुलं? 5 मुलं. त्याच्यामध्ये त्याचे 5 मुलं म्हणजे कोण? सखाराम, त्याच्यानंतर तुकाराम, त्याच्यानंतर बाळा, काशीनाथ आणि नामदेव. आता हे 5 मुलं तानाजीचे मुलं आहे. तर त्याच्यापैकी हे जे नामदेवचे जे मुलं आहे किंवा नामदेवनी आपली जात म्हणजे 1950ला शाळेमध्ये तो पहिल्या वर्गात गेला होता असं तथाकथित त्याने असं प्रकारचं डॉक्युमेंट दिलेलं होतं. आता वास्तविक पाहता 1950ला जिल्हा परिषदची शाळा नाही आणि त्याने जे डॉक्युमेंट दिलेलं आहे ती जिल्हा परिषद शाळा ही 1960च्या नंतर सुरुवात झाली. तर हे जे बोगस डॉक्युमेंट त्यांनी त्या ठिकाणी दिलं त्याबाबत ज्यांनी हे सर्टिफिकेट दिलेलं होतं म्हणजे किंवा सर्टिफिकेट व्हिजिलन्सला दिलेलं होतं आणि त्या व्हिजिलन्सने तेव्हाची ती एन्क्वायरी केली होती. त्यांनी थुतुरमुतुर अशा प्रकारची एन्क्वायरी केली आणि त्यांनी सांगितलं की हे धनगड आहेत, कळलं का. आणि त्यामुळे हा एक आधार घेऊन माननीय न्यायालयाने असं ठरवलं की हा खिल्लारे धनगड आहे आणि म्हणून म्हणजे कोण? नामदेव खिल्लारे हा धनगड आहे आणि त्याचे मुलांनी काढलेले सर्टिफिकेट्स ते धनगड आहे आणि म्हणून हे खिल्लारे धनगड आहे आणि महाराष्ट्रात धनगड नावाची जात म्हणजे एक कुटुंब आहे. आता तेव्हाच त्याच्यानंतर आम्ही हे जे खिल्लारे कुटुंब आहे त्या सगळ्यांचं म्हणजे त्या नामदेवच्या सगळ्या मुलं, नामदेव वारलेले आहे, त्यांचे सगळे मुलं आहे, त्यांचे नातू आहे, त्या सगळ्यांनीच आपल्या ॲफिडेविटमध्ये लिहून दिलेलं आहे. कोर्टामध्ये ते दिलेलं आहे. त्यांनी असं लिहून दिलेलं आहे की माझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी चूक केलेली आहे, म्हणजे त्यांनी चूक केली, आम्ही धनगर जातीचे आहे परंतु ते धनगड जात त्यांनी लिहिली शाळेमध्ये आणि म्हणून आम्हाला पुढचे सर्टिफिकेट मिळाले, अशा प्रकारचं ॲफिडेविट दिलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा लिहिलं आहे की आम्ही मूळचे धनगरच आहे आणि माझे सगळे जे भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, त्यांचे मुलं आहेत, त्यांनी धनगराचे सर्टिफिकेट काढलेले आहे, त्यांचे धनगराचे सर्टिफिकेट आहे. म्हणजे जे तुकारामचे जे मुलं आहे किंवा तुकारामचे जे नातू आहे त्यांनी हे धनगर DHN GRचे NTCचं सर्टिफिकेट काढलं, व्हॅलिडिटी काढली आणि आम्हाला हे धनगडची व्हॅलिडिटी मिळाली. पण आम्हाला हे धनगडची व्हॅलिडिटी केवळ आमच्या वडिलांनी केलेल्या चुकीमुळे मिळालेली आहे. आम्ही ते खोडताड वगैरे काही केलेलं नाही, आम्हाला माहिती नाही. अशा प्रकारचं एक स्पष्ट अशा पद्धतीचं एक ॲफिडेविट त्या ठिकाणी दिलेलं होतं. आता त्या ॲफिडेविटच्या माध्यमातून मग कोर्टासमोर ते ॲफिडेविट आलं. कोर्टाला आम्ही त्यावेळेस आपले जे वकील होते त्या वकिलांनी सांगितलं की जे नामदेवचे मुलं आहे त्यांनी जे ॲफिडेविट दिलेलं आहे कोर्टात हजर आहे, तुम्हाला तपासायचं असेल तपासा. तर कोर्टानं सांगितलं नाही आम्हाला काही तपासाची आवश्यकता नाही, त्यांनी ॲफिडेविट दिलं आहे ते आम्ही मान्य करतो. मग त्याच्यानंतर अनेक वेळा आपले रिटर्न सबमिशन दिलेले आहे आणि कंपायलेशनसुद्धा दिलेले आहे. आणि यामध्ये ज्या जात पडताळणी समिती जी औरंगाबादची आहे त्या समितीने सुद्धा याच्यामध्ये एन्क्वायरी केली, कारण सागर खिल्लारेचं प्रकरण त्यांच्यासमोर आलेलं होतं आणि त्या सागर खिल्लारेच्या अनुषंगाने त्यांनी पूर्ण सखोल चौकशी केल्यानंतर हे निष्पन्न झालं की हे जे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले होते 1950चे आणि 1950च्या नंतरचे जे काय असतील तर ते सगळे खोटे आहे आणि त्यांनी च्या ठिकाणी केला आहे, म्हणजे धनगरच्या ठिकाणी खोडताड करून धनगड लिहिलं आहे. अशा प्रकारची पोलीस एन्क्वायरीसुद्धा झालेली आहे आणि तो रिपोर्टसुद्धा आम्ही कोर्टासमोर सादर केलेला होता आणि आहे. आता याचे जेव्हा निवाडा देत असताना माननीय कोर्टाने असंच मान्य केलं की नाही, जे नामदेव खिल्लारे आहे तो धनगड आहे
आणि 136 प्यारामध्ये ते काय म्हणतात, 136 प्यारामध्ये असं म्हणतात की ते धनगड नाही. म्हणजे बघा, नामदेवचे जे मुलं आहे ते धनगड नाही. नामदेवला आम्ही धनगड मानतो, म्हणजे नामदेव त्याचे वडील आहे आणि वडिलाचे मुलं, रक्ताचं नातं, वडिलाचं म्हणजे रक्ताचं नातं म्हणजे वडीलच हे महत्त्वाचा भाग असतो. आणि त्यांनी लिहिलेलं आहे की बाबा हे धनगडही नाही आणि धनगरही नाही. आता वास्तविक पाहता त्याच कंपायलेशनमध्ये आम्ही दुसरे जे चुलत भाऊ आहे त्यांचे, म्हणजे सुभाष वगैरे, सुभाषचे वगैरे चुलत भाऊ आहे, म्हणजे नामदेवच्या सख्या भावाचा मुलाचे सुद्धा ॲफिडेविट दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही धनगर आहे. म्हणजे त्या ॲफिडेविटचा त्यांनी कुठे विचार केला नाही. आणि माननीय कोर्टाने अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की खिल्लारेज आर नॉट धनगड अँड प्रॉसिक्युशन फॉलोज. म्हणजे याचा अर्थ काय की खिल्लारे हे धनगड नाही आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही प्रॉसिक्युशन करण्याची परमिशन देतो. त्याच्यामुळे हायकोर्टाने ऑलरेडी निर्णय दिला आणि सांगितले की आम्ही केस डिसमिस करतो. अशा प्रकारच्या अनेक चुका त्याच्यामध्ये आहे. सगळ्या चुका मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही. आता हे काय काय गोष्टी झाली, ज्या दिवशी 16 तारखेला हे डिक्टेशन झालं होतं आणि त्यानंतर जे काय काय घडामोडी झाल्या आहे, जे कोर्टामध्ये जे हजर असतील आपले मान्यवर मंडळी, त्या सगळ्यांना हे सगळ्या गोष्टी माहीत आहे. तर त्या सगळ्या गोष्टी मला सांगायची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारची एक मोठी चूक करून ठेवलेली आहे त्या जजमेंटमध्ये आणि अशा अनेक चुका त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्या चुका छोट्या छोट्या नाही तर मोठ्या मोठ्या चुका आहे. तर त्याबाबत आम्ही SLP तयार केली, स्पेशल लीव्ह पिटिशन. आपले जे वकील होते त्या वकिलांनी माननीय कोर्टाला विनंती केली की आर्टिकल 132 आणि 134च्या अनुषंगाने आम्हाला लीव्ह टू अपील सर्टिफिकेट द्या. तर त्याने सांगितलं नाही, मी सर्टिफिकेट देणार नाही. आणि म्हणून आपण स्पेशल लीव्ह पिटिशन म्हणजे SLP स्पेशल लीव्ह पिटिशन आपण माननीय सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे आणि ते कोर्टाच्या अखत्यारीत आहे. ते आता जेव्हा केव्हा आता ती येईल पहिल्यांदा येणार म्हणजे ॲडमिशन्समध्ये येणार. ॲडमिशन झाली तर आपण अर्धी लढाई जिंकली असा त्याचा अर्थ होतो. आणि ॲडमिशनच्या नंतर मग एखादी किंवा दोन हिअरिंगमध्ये आपलं हे सगळं हिअरिंग पूर्ण होतं आणि लवकरात लवकर त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय लागतो. फार सोपा विषय हा की महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात नाही अशा प्रकारचे ॲफिडेविट्स माननीय शासनाने दिलेले आहे. एक नाही 4 ॲफिडेविट दिलेले आहे आणि त्यांनी हे सुद्धा त्यांच्या ॲफिडेविटमध्ये मान्य केलेलं आहे की बाबा हे जे खिल्लारीचं सर्टिफिकेट आहे यांनी बोगस सर्टिफिकेट काढलेलं आहे. आणि वास्तविक पाहता हे जे एक याचिका आदिवासी लोकांनी दाखल केलेली होती त्यांना आपण प्रतिवादी नाही आहे, तर आपण प्रतिवादी नाही तर सरकार प्रतिवादी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सरकार हरलेलं आहे. खऱ्या अर्थानं असं जर पाहिलं तर सरकारने याच्यामध्ये SLP दाखल करायला पाहिजे. इतर जातीच्या प्रसंगामध्ये त्यांनी सरकारने आपले SLP दाखल केलेले आहे, अनेक केसेसमध्ये दाखल केले आहे. आपल्या केसमध्ये अजूनपर्यंत त्यांनी SLP दाखल केली नाही, परंतु आपल्याला करणं भाग आहे कारण तो आपल्यावरती अन्याय झालेला आहे. मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीच्या दरम्यान तमाम महाराष्ट्रामधील आपले सर्व जमातीतील गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत फार मोठ्या प्रमाणात फंड जमा केलेला होता आणि महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्या खात्यावर जमा करून तो फंड आपण या लढाईमध्ये वापरला गेलेला आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हायकोर्टाची लढाई आपण काही कारणामुळे हरलो. परंतु आता पुढची लढाई जी आपल्याला करायची आहे त्या लढाईसाठी म्हणजे सुप्रीम कोर्टातील लढाईसाठी आपल्याला अजून फंडाची आवश्यकता लागणार आहे. तर मला निश्चितच खात्री आहे की जमातीतील प्रत्येक व्यक्ती ह्याच्याकडे लक्ष देईल आणि जो आपल्याला फंड लागेल तो फंड आपल्याला उपलब्ध करून देईल अशी मला आशा आहे. आपली जी SLP आहे ती अत्यंत भक्कम पुराव्यावरती आणि ज्या काही गोष्टी हायकोर्टाच्या निर्णयामध्ये चुकी झालेल्या आहे त्या चुकीला आपल्याला उत्तर जर मिळवायचं असेल तर सुप्रीम कोर्टातूनच आपल्याला ते उत्तर मिळवावं लागणार आहे. आणि म्हणून उच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या दरम्यान ज्या जमात बांधवांनी भगिनींनी सढळ हाताने मदत केली त्या सगळ्यांना माझा शाल्यूट. मी त्यांना खरोखर मनापासून शाल्यूट करतो. त्यांनी जर अशी मदत केली नसती तर ही लढाई आपण पूर्ण करू शकलो नसतो.
आणि हे जे अधोरेखित केलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर अस्तित्वात नाही, जे आहे ते धनगर आहे. तर अशाच पद्धतीने पुढची लढाई आपण करू अशी मला आशा आहे आणि आपण लोक या लढाईला मदत कराल ही अपेक्षा बाळगतो.